रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील आम्हाला जीव लावतात, प्रेम करतात, माया देतात, ही घेऊन येतात, ते घेऊन येतात। आई मला नाही का ग वडील? बाळा आहे ना तुला वडील। कुठे राहतात आई माझे बाबा? जो दुसरा महाल आहे ना तिथं तुझे बाबा राहतात। मला भेटतील बाबा? आई हो नक्की भेटेल। ध्रुवजी गेले चालत चालत आणि तिथं सुरुची होती। उत्तमजीला मांडीवरती घेतलेला आहे, सुरुचीच्या मुलाला। आणि ध्रुवाला वाटलं त्याला जसं मांडीवरती घेतलं तसं मीही बाबाच्या मांडीवरती जाऊन बसावं। मांडीवरती बसला की हे सुरुचीनं पाहिलं, धावत पळत आली, हाताला धरलं आणि त्याला हिसकटवलं, सांगितलं अय या मांडीवरती जर तुला बसायचं असेल तर वनामध्ये जा, तपश्चर्या कर आणि भगवान प्रसन्न झाल्यावर देवाला सांग सुरुची नाही तर सुनीती मातेच्या पोटी जन्म दे, तेव्हाच या मांडीवरती बसण्याचा अधिकारी तू असशील। तर ध्रुवाला अतिशय वाईट वाटलं। रडत 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 ध्रुवजी आले आणि आईला सांगू लागले की दीर्घ श्वसंती व्रजिणास्य पारं वसंती बालकमाह बाल मामंगलं तात परेषु मस्ता भुंक्ते जनो यत् परदुःखदस्तम। रडू लागला। आई मी गेलो होतो बघ बाबाच्या मांडीवरती बसायला, पण मला त्या आईनं हाताला धरून बाजूला हिसकटावलं, सांगितलं अरे या मांडीवरती जर तुला बसायचं असेल तर वनामध्ये जा, तपश्चर्या कर, भगवान प्रसन्न झाल्यावर सांग सुरुची नाही तर सुनीती माते सुनीती नाही तर सुरुची मातेच्या पोटी जन्म दे। आईला वाईट वाटलं, बाळाला समजून सांगितलं नाही नाही आई मी एक ना एक दिवस त्या आईचा बदला घेतला। आईनं सांगितलंय बघ ध्रुवा असे शब्द तुझ्या वाणीला शोभा देत नाही। अरे सर्वसामान्य बापाच्या मांडीची काय अपेक्षा करतो? अशा मांडीवर जाऊन बस, तुला तिथून कोणीच उठवणार नाही। आई मग काय केलं पाहिजे? वनात जा, त्या भगवंताचं चिंतन कर आणि त्याच्या मांडीवर जाऊन बस। छोटासा ध्रुव आईच्या उपदेशानं वनाकडे निघाला। आई नक्की मी वनात जातो बघ आणि देव भेटल्यावर त्याच्या मांडीवर बसेल ना, खरंच तू सांगते ना मला कुणी सुद्धा तिथून उठवणार नाही। छोटासा 5 वर्षीय वय असणारा तो ध्रुवजी वनाच्या दिशेनं निघाला। मला कुठे जायचं, काय जायचंय, कुठल्या देवाचा जप करायचाय, काय करायचंय, काही छोट्याशा ध्रुवाला माहिती नाही। 5च वर्षाचा ध्रुव बाळ वनाच्या दिशेनं निघाला। मनामध्ये भक्तिभाव आहे, पण तिथं जाऊन काय करायचं हे काहीच त्याला ठाऊक नाही। अतिशय छोटं वय त्या छोट्याशा ध्रुवाचं आहे आणि मनामध्ये एकच ध्यास आहे, एकच आस आहे की मला जगदीश्वराच्या मांडीवरती बसायचे, मला तिथून कोणी सुद्धा उठवणार नाही, अशा भगवंताच्या मांडीवरती मला जाऊन बसायचे। छोटासा ध्रुव त्या ठिकाणी, दादा तुम्ही बाजूला व्हा। छोटासा ध्रुव वनाच्या दिशेनं निघालेला आहे आणि वनाकडे जात असताना मनामध्ये भक्तिभाव आहे, भेटेल मला भगवान, पण मी असा कुठला जप करू की मला देव भेटेल? कोणतं त्या ठिकाणी मी देवाचं चिंतन करू की मला देव भेटेल? असं फक्त मनात विचारच करत होता। तेवढ्यात अचानकपणे नारदजींचं आगमन झालं की नारायण नारायण श्रीमन्नारायण
छोट्याशा ध्रुवानं नारदजींकडे पाहिलं. नारदजी त्याला बोलू लागले, अरे कोण आहेस तू, काय नाव तुझं? त्यानं सांगितलं, माझं नाव ध्रुव आहे. ध्रुव, कुठे निघालास तू? म्हटले, मी देवाला भेटण्यासाठी चाललो. कुठे? म्हणे, वनामध्ये. माझ्या आईनं सांगितलं की वनामध्ये जा, भगवत भजन कर. म्हणाले, तुला माहिती का जंगलामध्ये मोठमोठाले हिंस्र पशु राहतात? म्हणे, हो माहिती. माझ्या आईनं मला सांगितलं सर्वांमध्ये ईश्वर व्याप्त आहे. नारदजी म्हणतात, अरे पहिली सीडी तर पक्की. अरे पण वनामध्ये जाऊन तू काय खाणार? म्हणजे जेव्हा दात नव्हते ना त्यावेळेला क्षीरसागराद्वारे दुधाची निर्मिती ईश्वरानं आईच्या स्तनामध्ये केली. जब दंत नाही थे तब दूध दिया. आता दात दिले, त्याची व्यवस्था त्यानं केलेली. अरे ही सीडी पक्की. पण तिथं जाऊन भजन करणार कुणाचं? तुमच्यासारखे गुरु महाराज मला मिळाल्यावर चिंता करायची गरज काय? नारदांना कळालं, अरे याची ही सीडी पक्की. मग ऐक, मी तुला एक मंत्र देतो आणि या मंत्राचा जप कर. मग कानामध्ये मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. छोट्याशा ध्रुव बाळाला मंत्र मिळाला. अगदी छोटासा ध्रुव पुन्हा भजन करत 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 आता मंत्रावरती विश्वास आहे, नक्की या मंत्रानं मला भगवान भेटल्याशिवाय राहत नाही. नारदजींच्या चरणारविंदी प्रणाम केला आणि छोटासा ध्रुव त्या ठिकाणी आता भजन करत मुखानं नाममंत्र जप करत आता वनाच्या दिशेनं निघाला. नारदजी त्या ठिकाणी अदृश्य होत आहेत आणि छोटासा ध्रुवजी नामचिंतन करण्यासाठी मुखानं भगवत भजन करत करत निघालेला आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. छोटासा ध्रुवला वनामध्ये येऊन बसले आहे. लक्ष देऊन ऐका. पहिल्या दिवशी त्या ठिकाणी पहिल्या महिन्यामध्ये 7 दिवस काहीच न खाता 8व्या दिवशी फलाहार घ्यावा. दुसऱ्या महिन्यामध्ये 11 दिवस काहीच न खाता फक्त पाणी प्यावं. तिसऱ्या महिन्यामध्ये 15 दिवस काहीच न खाता फक्त त्या ठिकाणी झाडाचा पाला खाऊ लागले. चौथा आणि 5व्या महिन्यामध्ये सगळ्या काही क्रिया बंद केल्या. आता मात्र देवी देवतांना त्रास होऊ लागला, सगळ्यांच्या श्वासाला त्रास होऊ लागला आणि सगळेजण भगवान प्रभूला शरण गेले. प्रभू, आम्ही तुम्हाला सर्व भावानं शरण आलो. अहो, एकदम छोटासा भक्त, त्याचं नाव ध्रुव आहे, वनामध्ये गेलेला आहे आणि सदैव तुमचं त्या ठिकाणी भजन करतो आहे. प्रभू, आता त्या छोट्याशा ध्रुवाला तुम्ही भेट द्यायला जावी. आम्ही मनातून तुम्हाला त्या ठिकाणी अंतःकरणापासून विनंती करतो आहे. भगवान, तुम्हाला जावं लागेल. भगवंतानं सर्व भगवत भक्तांच्या अर्थ हाक ऐकली आणि जगदीश्वरानं भगवान नारायणांनी त्या ठिकाणी छोट्याशा ध्रुवाला भेट देण्याचं ठरवलं. भगवान नारायण त्या ठिकाणी छोट्याशा ध्रुवाला भेटण्यासाठी वनामध्ये ध्रुवजी समोर प्रगट झाले. छोटासा ध्रुव अंतःकरणामध्ये भगवंताची झाकी आहे, त्यामुळे भगवंताला त्या ठिकाणी नेत्रानं तो पाहू शकत नाही. भगवान परमात्मा सामोरी उभे आहे, पण ध्रुवाचं मात्र एकच मंत्र नामघोष चालू आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय. वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय. वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते आहे, अंतःकरणामध्ये झाकी आहे, त्यामुळे मुखानं नामचिंतन चालू. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतानं अंतःकरणातल्या
ठिकाणातली झाकी अदृश्य केली. ध्रुवजी व्याकुळ झाला, घायाळ झाला. अरे 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 माझ्या अंतःकरणातला भगवान अदृश्य. त्या ठिकाणी झाकी जी प्रगट झाली ती कुठे गेली, अदृश्य कशी झाली. तेवढ्यात महाराज डोळे उघडले तर समोर पाहिलं तर साक्षात परमात्मा समोर नारायण भगवान उभा आहे. छोट्याशा ध्रुवानं भगवंताला पाहिलं आणि त्या ठिकाणी वाणी मात्र अवरुद्ध झालेली. त्यावेळेला भगवंताने छोट्याशा ध्रुवाला गालाला शंखाचा स्पर्श केल्याबरोबर, शंख स्पर्श झाल्याबरोबर त्या ठिकाणी छोटासा ध्रुव आता मात्र भगवान परमात्म्याची स्तुती करू लागलेले आहे. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तं संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नं अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवान परमात्मा सांगतात, ध्रुवा आता वनात बसायची गरज नाही, जा घरी आणि 36,000 वर्ष राज्य कर. ध्रुवाला आनंद झालेला आहे. प्रभूजींच्या चरणारविंदी प्रणाम केला आणि छोटासा ध्रुव जे आता आपल्या वनाच्या दिशेनं त्या ठिकाणी न जाता आता मात्र घराच्या दिशेनं निघालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. त्या ठिकाणी पात्र करतायत पण अतिशय सुंदर त्या ठिकाणी पात्र साजरा. वडील मात्र नाराज झालेले होते. अरे 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 माझ्या छोट्याशा ध्रुवाला माझ्यामुळे वनात जावं लागलं. मी जर त्या ठिकाणी आईला समजावून सांगितलं असतं किंवा माझ्या ध्रुवाला मी जवळ केलं असतं तर आज माझ्या ध्रुवाला वनात जाण्याची गरजच पडली नसती. वाईट वाटलं, त्या ठिकाणी दुःख व्यक्त करू लागले. परंतु ध्रुवजी घराकडे येत असताना सगळेजण आतुरतेनं वाट पाहत होते. ध्रुवजी गेले आणि सगळ्यात पहिल्यांदा ध्रुवांनी त्या ठिकाणी वडिलांच्या चरणावर प्रणाम केला. बाबा तुम्ही जर मला त्यावेळेला सावरलं असतं तर मला भगवान भेटले नसते, तुमच्या कृपेनं मला देव भेटले. सावत्र आईच्या चरणारविंदी प्रणाम केला आणि सांगितलं, आई मला देव भेटला असेल तर याला कारण तू जर अपशब्द बोलली नसती तर मी वनाकडे गेलो नसतो. म्हणून तुझे खरं तर माझ्यावरती कृपा आहे म्हणून मला देव भेटला. आणि त्यानंतर स्वतःच्या आईच्या चरणारविंदी प्रणाम केला. आई तुझ्यासारखी माय फक्त या ध्रुवाला नाही तर अवघ्या विश्वातल्या ध्रुवाला मिळो. पुत्रवती युवती जगसोयी तुम्हाला भगवत भेटीसाठी भगवत भक्तीसाठी प्रेरित केलं आणि तुझ्या कृपेमुळेच मला भगवान भेटले. छोट्याशा ध्रुवानं 36,000 वर्ष राज्य केलं. त्यांच्याच वंशामध्ये पुढे चालून अंग झाले, अंगजीचे वेण झाले, वेणजींचे विजिताश्व झाले. विजिताश्वाकडून त्या ठिकाणी फार मुक्या जीवांची यज्ञामध्ये हत्या घडली होती. त्यांच्याच वंशामध्ये त्या ठिकाणी प्रचितगण झाले आणि त्यांना त्या ठिकाणी प्रचितगणांना पुरंजनी उपाख्यान वर्णन करून सांगितलं. त्यावेळेला त्यांची त्या दोषातून मुक्तता झाली. असं दिव्य ध्रुवजींचं चरित्र आपण या ठिकाणी पाहिलं. आजची कथा भावविश्व ठाकूरजीच्या चरणारविंदी समर्पित करून श्री करुणामयी राधाजींच्या चरणारविंदी समर्पित करून कथेला आज याच ठिकाणी पूर्णविराम. आपण आज जसे बहुसंख्येनं उपस्थित आहात ना, उद्या सुद्धा आपल्याला अशाच संख्येनं उपस्थित राहायचे. कारण उद्या काय आहे, कान्हाजीचा जन्म उत्सव आहे. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि अवघ्या गोकुळवासियांनी आनंद घेतला. जणू काही उद्या भगवान परमात्मा आमच्या कोळगाव नगरीमध्ये प्रगट होणार आहे या भावनेनं उद्या बरं का माय मावल्या हो. कसंही कामावून आलं, निघाले भंडाऱ्याला, जेवले निघाले कथेला, असं नाही बरं. उद्या नटून तटून सजून धजून माझ्या ह्या माय मावल्या अगदी पिवळ्या साड्या घालून येतील. पुरुष मंडळी पांढरे कपडे, डोक्यात टोपी, उपरणं वगैरे अगदी नटून तटून यायचे. कुणी पाहतंय म्हणून कथेला नाही तर साक्षात भगवान आपल्याला पाहतोय या भावनेनं उद्या अगदी नटून तटून सजून धजून यायचंय सर्वांनी. आणि विनंती असेल येताना बरोबर जमेल एखादं बॉक्स काय असेल तेवढे पॉकेट चॉकलेटचे घेऊन या, खिरापत घेऊन या. जमेल तितकं श्रद्धा भावनेनं आपण तर येणारच आहोत, पण आणखी एक ज्यांना येण्याची इच्छा असेल किंवा त्यांना बरोबर घेऊन या. कुणाची इच्छा नसेल तरी त्यांना घेऊन या, कारण त्यांच्याही श्रवणाचं पुण्य मात्र तुम्हाला लाभणार आहे. त्यामुळे उद्या जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा. अगदी नटून तटून सजून धजून कृष्ण जन्मोत्सव उद्या आपल्या गावामध्ये होणार आहे. जणू काय भगवान परमात्मा आपल्या गावातच अवतीर्ण होणार आहे या भावनेनं उद्या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा. झालेली कथा पुनश्च तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी प्रभूजींच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. एक छोटंसं 5 मिनिट